नमस्कार नमस्कार जे हरी सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा. गुड मॉर्निंग. चला आज काय आहे रविवार. आजचा दिवस आहे रविवार आणि सगळ्यांना नमस्कार. तर विषय दोस्तांना असा आहे, तर आज तुम्हाला सांगतो किती 5 किलो पापड, 2 किलो सांडगे, 1 किलो कुरडई आणि 1 किलो तांदळाचे पापड एवढी ऑर्डर टाकायची आहे. तर आज मतलब असं आहे की आज आहे आमच्या म्हसोबाची यात्रा. तर यात्रेला कसं असतं, सगळ्यांचं असतं कापाकापी. आपण काय ते काय बनवित नाही. आपण आहे माळकरी माणसं, त्यामुळं आपण काय ती म्हणजे निवद नारळ तर ऑलरेडी आपण देवाला करतो, बरोबर आहे. तर चला असू दे, आज ऑर्डर टाकायची. तर चला म्हणलं आज बघूया आता बायडीचं काय चाललं काय नाही, तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो. ते चाललं आता पापड लाटायचं काम. तर आता पापड आता उन्हाळ्याचं असं काम तर आपलं बऱ्यापैकी चालू झालं आहे दोस्तांनो. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण लसणाची चटणी पण देणार आहे, कोणाला पाहिजे तर असली तर. त्याचा रेट आहे 700 रुपये किलो. तर एकदम असे गावरान लसणाची चटणी आपल्याकडं. तर कोणाला पाहिजे तर असली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला ते दावण्याचा बी प्रयत्न करतो कशी काय, बरोबर आहे का नाही. हा आहे मामाचा भुईमुग. कसं काय भुईमुग आहे दोस्तांनो. आता पाठीमागचा भुईमुग तुम्हाला सांगतो. पाठीमागचा भुईमुग आपण विकला, त्यानंतर परत नंतर हा भुईमुग आपण पेरला. पण आता तो पण आता सध्या काढायलाच्या मार्गाला आलेला आहे. तरी बी त्याला काय झालं, आता थोडं पाणी सोडलं आहे ना, ऊन जास्त असल्यामुळं थोडंसं पाणी सोडलं आहे. आणि सगळेजण मामाच्या वल्या शेगा खायला यायचं बरं का, कोणी इसरायचं नाही. आणि चाललं आहे आता हे काय थोडंसं पाणी सोडलं बघा, दिसतात का कारंज्या. काय होतं थोडी पाण्याची टंचाई असल्यामुळं थोडंसं अजून बी सोडलं आहे पाणी. पण काय होतं ऊन जास्त असल्यामुळं लईच ऊन या, बेमापच ऊन या. चला असू द्या. कसं काय भुईमुग आहे मामाचा, दिसतोय ना बघा मामाचं पटांगण कसं, ग्राउंड कसं आहे. मग तर आता सोडलं आहे पाणी भुईमुगाला बऱ्यापैकी. आता म्हणलं थोडंसं सोडावं पाणी. काय होते लईच हे जास्त असल्यामुळं, ऊन जास्त असल्यामुळं काय लईच कठीण काम झाले. आता काय करतात दोस्तांनो. तुला नाही काढणार आता, काय काय घेऊन आलाय मला का जेव्हा मुलाला भेटतो. राम राम. अरे का पाटील, पाटीला तर वडीत आहे का काय. अर बघ म्हातारीने काय आणलंय. हरच्या लयच मोठं आहे का. अरे का लाल्याचं काय आहे का नाही तुझं कुठे आहे. बर 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 बर. आज लगा लयच गमत आहे लगा मोठी. चला असू द्या. तर चला आताचा विषय असा आहे दोस्तांनो. तर आता पीठ मळायची तयारी चालली बायडीची, तुम्हाला धावतो मी. आणि आत्ता घरामध्ये बघा टोटल फरचीचं काम झालेलं आहे. तरी राहिले अजून बघा, ही समोरची भीत झाली, ही पत झाली आणि खालची पण झाली. आता फक्त एवढी भीत राहिलेली आहे. तर तुम्हाला धावतो आता पीठ कसं मळायचं मशीनमध्ये. तर आता मशीनमध्ये पीठ कसं मळायचं थोडक्यात तुम्हाला धावतो. आता काय करते बायडी, आता कसं पीठ मळती तू, काय करते पहिल्यांदा. पहिल्यांदा काय केलं, दळलं. बरं, दळून चाळून घेतलं पीठ. उडदाचं पीठ आहे या. असं उडदाचे पापड बनवण्याची थोडक्यात आता तुम्हाला धावती बायडी कसं काय चाललंय ती. बरं हे काय एवढं खराब निघत आहे दोस्तांनो. जवळजवळ किती किलोला ती, अर्धा किलो निघलं ना. किती किलोला किती निघलं, 4 किलोला अर्धा किलो त्याचे खराब निघलं आहे का नाही. तर आता काय करते, पाणी भिजवायचं नाही आधी. चला आधी आता ते पीठ टाकते ह्याची मशीनमध्ये. तर बघू शकता. मग आता ही थोडक्यात मशीनमध्ये पीठ त्यांनी टाकले समजा, बरोबर.
हातावर बी मळावं लागतं त्याला. हम्म. आता हे बटन आहे चालू करायचं आहे का नाही, हे चालू करायचं बटन टाकल्यानंतर पाण्याचा अंदाज कसा लागतो, किती वतायचं काय? 1 किलोला हा 1 तांब्या. बर 1 किलोला 1 तांब्या. ओके. 1 किलोला 1 तांब्या. अच्छा अच्छा. आता हे किती 5 किलो किती काय थोडं 5 किलो. हा. हा 3 तांबे झालं. तर त्याला आता झाकायचं. काय झालं आता, कसं झालं दाव बरं, थांब बंद करा आधी. पिठाचं थोडंसं रूपांतर झालेलं आहे, अजून पाणी लागू शकतं आहे का नाही? वत पाणी अजून, पाणी वत नाही लागायचं. हां मग फिरून दे सर, पाणी लागणार आहे म्हणतोय तर चिटकून त्याच्यावर नको वत, तिथं कडेला वत की फक्त काय अंग तिथं वत, हाताने कशाला पारावती, हात पाणी वत की डायरेक्टच. झालं का? तर आता अजून थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे त्याला. नाही लागायचं, पाणी टाकून होईल पातळ बितळ. पाणी टाकावं लागणार आहे त्याला. सर बघा असं थोडं पाणी. दी सर सर मला आता कळतं नाही कसं. तुम्ही टाकता ना बादा बादा. वास कसला सुटला या पिठाचा, आधीच वास येतोय पापड बनवायच्या आधीच. हर्षदाचं चाललंय आमच्या पापड लाटायचं. होय हर्षदा एकटीच लाटती. कोण आलंय माहिती का आज? कोण आलंय? अक्का आली. आता शिक आली अक्का घरी. आता काय सांगायचं, किती वाजता हल्ली होती कोणास पार काल? हा राजुरीला गेलता होय. तरी मी म्हणलं काल व्हिडिओ टाकला होता निघालेली ना, अजून कसं काय पोचा नाही. मी म्हणलं तरी म्हणजे असं अजून कसं काय. हा 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 काय भाकरी करायला काय तू काय अन्न आल्यात. हा 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 वास येत. बायडीने काय आणलंय? बघ लेक आली की कसं म्हातारा आलंय बघितले का बघायला. तवर इकडं तोंड सुद्धा जावी ना आमच्या घरी. हा किती अवघड आहे. आऊ हा हा तर ग काय होय हर्षदा काय म्हणतात गा अण्णा? मग येत्यान की सांगितलं की त्यांना बी येत्यान. येत्यान टाइम लागन थोडा. येत्यान ना म्हणतात अण्णा. दुसरं लाव म्हणतात वय. आज रेंजच चाला नाही.
कुठे लावता फॅन जो इथं ते काढलं का राहते ओ काढते ओ काढते हो काय बिझनेस मोठा पण काय करायचं बाद झालं की आपल्याला हाय हीच पोटा पुरते हा पोळ्याची तयारी चालली बायडीची आमच्या आणि मग सोपं नाही एवढं हा हा चला पोळ्या खाय काय खाल्लं आ खावा चला हा खाऊ की खरबूज खाऊ जत्रेला कोण कोण येत आहे ती सगळी दावायच्यात खरबूज आणलंय आमच्या आखानी सगळी जण या खायला खरबूज आणलंय खरबूज केवढ्याला आणलंय ते खरबूज केवढ्याला 3 किलो 100ला मागायला का मग मंगळवारी तर कलांगडे 10 रुपयालाच होतं मी किती आणली होती 10 हा 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 चिवणी तर लईच लावली अल्ला का कशी बघती ज्ञानी बघ ज्ञानी कशी आडदडती आजीच्या आ कोण कोण आलंय ग का काल आली होय तू तरी म्हणलं व्हिडिओ मध्ये मला फोन यायला लागला म्हणली मामा तुमची जत्रा आहे आणि माणसं तर गेल्या तर मी म्हणलं अजून तर आली नाही तर काल व्हिडिओ टाकला होता काय आव कोण आलंय कोण आलंय आ पापड आणि बाजून साक्षी ज्ञानी आली चिव आली चाललं जेवण कुठे हा 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 राहू दे आमच्या आईला आता शिक भूक लागली पण आलंय अयो थांब अन्या चालू अन्या आला लागा उन्हाचं जाय अन्याला पाणी द्या पाणी पिऊन आला होय कार सध्या काय झालंय अरे पण काय इतका बाहेरच पळतोय असा नीट वय घे की मग थांब 1 मिनिट आलंय बघा आला काला 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 बघ कसं चाललंय रे रेश्मा जेव जेव पोळ्या ती आहे तर जेव खा किती किती वाजलं झालं आलेलं तिकडे होय किती वाजू झालं की आलेली हा हा अरे काय गरिबी हटाव बरं बाबा पापडासाठी स्पेशल आता घर बांधायचं निवांत होय रेश्मा काय करते आमचं पापडाचं असं नियोजन आहे बाबा काय करते मला सकाळी फोन आला म्हणजे सगळी जत्रा तिकडं यात्रेला तुमच्याकडे मामा आल्या तर आम्हाला सांगितलं नाही चला असू द्या